हर हर महादेव, जय मकामख्या। व्हिडिओ थोडासा रात्रीचा शूट करते कारण रात्रीची वेळ, पौर्णिमा चालू आहे, साधना चालू आहे। मध्ये मी गुप्त वस्तू आणि कवचसाठी पोस्ट केलेली होती, तर 21 जणांच्या गुप्त वस्तू आणि कवचसाठी बुकिंग झालेलं होतं। त्यांचं कुरिअर गुरूंकडून आलेलं आहे, सिद्ध करून सगळं ते फक्त सॉर्ट करून हे अशा वस्तू आलेल्या होत्या, त्या सगळ्या सॉल्व करून कुरिअर जे आहे ते तयार आहे। कधीही लाईटीमध्ये साधना करायची नसती, कुठलीही सिद्ध वस्तू करायची नसती, म्हणून हे सांगत आहे मी। तुम्हाला वाटेल आता का व्हिडिओ केला, तर खूप जणांना प्रश्न पडलेला असतो की नक्की खरंच गुप्त वस्तू परिणाम करतात का। तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे गुप्त वस्तू कुठली येते किंवा नाव पण मी सांगू शकत नाही, पण एक सांगते की गुप्त वस्तू ज्या आहेत त्या खरंच जर का ओरिजिनल असतील, प्लॅस्टिक मेड नसतील, तर हीच वस्तू जी आहे ती अगदी एवढीशी होती की अर्ध्या भांड्यापर्यंतच होतं। जसे दिवस जातात, वेळ जातो, तुमची साधना वाढत जाते, तुमच्या आयुष्यातले अडथळे जे आहेत ही वस्तू आल्यामुळे हळूहळू दूर होतात। जशी अडथळे दूर व्हायला लागतात तसतसं ही वस्तूची साईज जी आहे, परत सांगते, ओरिजिनल असेल आणि नुसतं ओरिजिनल असून उपयोग नसतो, सिद्ध पण करावी लागते, त्याची एक प्रोसेस आहे, हवन असतं। कारण या गोष्टी ज्या आहेत माझ्या गुरूंनीच मला कुरिअर करून पाठवलेल्या आहेत की ज्या मी सॉर्ट करून ज्यांचे कवच आणि गुप्त वस्तू होत्या त्यांचे सेपरेट केलेले आहेत आणि नाव घालून पाठवलेलं, म्हणजे तयार केलेलं आहे, आणि ते सुद्धा रात्रीच्या वेळेस केलेले आहेत। परत एकदा गुरूंनी जे काही मंत्र दिला होता तो देऊन केलेला आहे। तर बऱ्याच गोष्टी ज्या असतात ना त्या सिद्ध केलेल्या असतात, आणि जसजसे दिवस वाढत जातात, साधना वाढत जाते, तुमच्या मार्गातले अडथळे ह्या वस्तू आल्यामुळं दूर व्हायला लागतात, तसतशी ही वस्तू जी आहे ती वाढायला सुरुवात होती, ऑक्युपाय जागा करते। काही वस्तू ज्या आहेत त्या थोड्याशा वेगवेगळ्या आहेत आणि शक्यतो जे आहे ते चांदीच्या भांडीमध्येच ठेवाव्या, पण शक्य होत नाही। मी जसं तुम्हाला दाखवलं की ही वस्तू अगदी छोटी होती, अगदी एवढीशी होती, ती आता विदिन 3 मंथ्स जी आहे ती वाढलेली आहे आणि तिला चांदीच्या ह्याच्यामध्ये जागा पुरत नाही आहे। तर चांदीनंतर सगळ्यात उत्तम आहे की पितळेचा डबा घेणं। माझ्याकडे पितळेचा डबा आहे, पण मी आत्ता पौर्णिमा असल्यामुळं हे पितळेच्याच ताटामध्ये काढलेलं आहे, कारण माझं तामन जे आहे ते वस्तू सिद्ध करण्यासाठी म्हणून मी ठेवलेल्या होत्या, जे कुरिअर करायच्या होत्या। गुरूंनी एक मंत्रजप त्याच्यावर सांगितला होता परत करायला, तर ते सगळं असल्यामुळे तामनामध्ये ठेवूनच त्या गोष्टी बाकीच्या सिद्ध झालेल्या, म्हणून आत्ता तात्पुरतं मी पितळेच्या याच्यामध्ये ओपन करून ठेवलेल्या आहेत। पण काही वस्तू ज्या असतात त्या वाढायला सुरुवात होतात, त्यामुळे घेतानाच शक्यतो मोठ्या पद्धतीने जर का तुम्ही डबा घेतला पितळेचा, कारण चांदीचं शक्य होत नाही, मलाही माहिती की आता चांदीचा डबा घेणं इम्पॉसिबल गोष्ट आहे। तर साधारण मी वस्तू नाही दाखवत याच्यातली, पण एवढा तरी एक डबा तुम्ही घेणं गरजेचं आहे पितळेचा। ओके, हा तात्पुरता आत्ता मी ठेवलेला आहे। काही गोष्टी ज्या आहेत ते साधनेतले असल्यामुळं मी दाखवू शकत नाही आहे। आता उद्याच्याला याबद्दलसुद्धा मी माहिती देईल, कारण खूप जणांना रोज मंत्रजप करणं गरजेचं नसतं। हे गुप्त वस्तू नाही, मंत्रजप रोज करायचं नाही, फक्त अमावस्या पौर्णिमाच्याच दिवशी करायचं आहे। त्याची प्रोसेस ज्यांनी वस्तू बुक केल्या त्यांना माहिती आहे आणि सांगण्यात पण येतात। पण मनोकामना सिद्धीसाठी की भरपूर काम करतो आपण, पण रिझल्ट मिळत नाही, अशा वेळेस हे कुमकुम जे आहे ते खूप मनोकामना सिद्धीसाठी खूप बेस्ट रिझल्ट देतं। ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत, एक 700 रुपीजचा आहे आणि एक 900 रुपीजचा आहे, थोडासा फरक राहतो। जसं पोटलीमध्ये सुद्धा तुम्ही बघत असाल तर पोटलीसुद्धा 3 प्रकारच्या असणार आहेत। धनपोटली, एक साधी पोटली असणार आहे,
त्याला धन पोटली फक्त म्हणतो आपण. दुसरी जी पोटली असेल ती असेल जर का हे केलं तर स्वर्णलक्ष्मी पोटली म्हणून एक असेल, ज्याच्यामध्ये चांदीच्या सिक्क्यासहित गुप्त वनस्पती सिद्ध करून ठेवलेल्या असतात. फक्त ते ओपन करायला परमिशन नसती. कुठलीही धनपोटली जर का तुम्ही ओपन केली तर त्याच्यातली सिद्धता निघून जाते. मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आमच्याकडे नसती, कारण आम्ही सांगितलेल्या गोष्टी जर का फॉलो होत नसतील तर त्याचा रिझल्ट मिळत नाही. तर 3 प्रकार धनपोटलीमध्ये पण आहेत. समोर बाटल्या दिसत आहेत तुम्हाला. प्रश्न पडेल तर तेही एक गुप्त कारणासाठी आहेत. जसा क्लायंट येईल त्या पद्धतीने त्या क्लायंटला ते वस्तू जी आहे ती दिली जाते. त्या पण विदाऊट कन्सल्टेशन काही गोष्टी आम्ही देत नाही. पहिल्यांदा कन्सल्टेशन देऊनच हे करावं लागतं, कारण या वस्तू खूप महाग असतात आणि रिझल्ट जे आहेत ते गुप्त पद्धतीने साधना करूनच मिळत असतात. त्यामुळं जसा क्लायंट असेल, जशी त्याची गरज असेल त्या पद्धतीने गोष्टी ज्या आहेत त्या आपण देत असतो. ही थोडीशी एक की बाबा नक्की खूप जणांचा प्रश्न आले होते की नक्की काय गुप्त वस्तू वगैरे, की खूप जणांना हत्ताजोडी वाटलेली होती. तर हत्ताजोडीच्या बाबतीमध्ये पण एक व्हिडिओ जो आहे तो मी 1-2 दिवसामध्ये पोस्ट करेल आणि सत्यता दाखवून देईल. कारण मला माहिती की खूप जणांच्याकडे हत्ताजोडी जी आहे ती 99% लोकांकडे प्लॅस्टिक मेडच आहे. खरी वनस्पती कशी असती ते मी नक्कीच 2-3 दिवसामध्ये व्हिडिओ करेल आणि पोस्ट करेल. तर धन्यवाद. रात्रीची वेळ सगळ्यांना शुभरात्री. जे जागत असतील त्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. हर हर महादेव. जय मा कामाख्या.